नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत पालक भाजीपासून असा टेस्टी नाश्ता। तर बरेचदा काय होतं की लहान मुले पालक भाजी खाण्यासाठी नाक मुरडतात, तर त्याला आपण ऑप्शनल म्हणून आणि त्यांना पालक भाजी खाऊ घालून आणि त्यांच्या शरीरामध्ये पौष्टिक असे घटक जातील त्यासाठी आपण ही रेसिपी आणलेली आहे। तर खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये झटपट होते। 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनून तयार होते। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर पालकाचे धिरडे बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। या ठिकाणी पालकची भाजी घेतलेली आहे, मी निवडून घेतलेली आहे मस्त हिरवीगार अशी। 1 टोमॅटो, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि 1 लसूणचा गाठा घेतलेला आहे। आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे। आधी हे कट करून घेऊया। सर्वात आधी आपण पालक भाजी स्वच्छ अशी धुवून घेऊया 2 ते 3 पाण्याने, म्हणजे त्यातील घाण वगैरे जे बी भाजीला असेल काडी कचरा निघून जाईल। आता आपण बाकीचं साहित्य कट करून घेऊया। तर सर्वात आधी आपण लसूण सोलून घेणार आहोत। तर लसणाचा वापर धिरड्यामध्ये जास्त केल्याने धिरड्याला छान अशी चव येते, त्यामुळे मी 1 गाठा लसणाचा घेतलेला आहे। मोठा असा गाठा आहे, साधारण 20-1 पाकळ्या त्याच्या निघलेल्या आहे। त्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत, म्हणजे त्याची आबडधोबड अशी आपल्याला चटणी करून घ्यायची आहे, म्हणजे धिरड्यामध्ये ती छान त्याची चव छान लागते। तर बघू शकता अशा पद्धतीने मी याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। आता आपण सर्वात आधी कांदा घेतलेला आहे, हा मस्त बारीक असा कापून घ्यायचा आहे आपल्याला। तर यामध्ये कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे। कांद्याने काय होतं, आपल्या धिरड्याला छान अशी चव येते, त्यामुळे कांदा यामध्ये अवश्य घाला। टोमॅटो ही बारीक कापून घेतलेला आहे। आता जी पालक भाजी आहे ती आपण मस्त बारीक अशी कापून घेणार आहोत। आता आपण यासाठी साहित्य घेतलेलं आहे। 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच कपाने 1 कप मी डाळीचं पीठ घेणार आहे। सर्व तुम्ही साहित्य जर मोजून मापून घेतलं तर आपले धिरडे खूप छान टेस्टीही होतात आणि तुटत नाही ते तव्यावर टाकल्याच्या नंतर। बरेचदा काय होतं की आपण एखाद्या पिठाचं प्रमाण जास्त घेतलं तर ते तव्यावरती टाकल्याच्या नंतर तुटण्याची शक्यता असते। तर या ठिकाणी आपण 1 कप गव्हाचं, 1 कप डाळीचं पीठ आणि अर्धा कप आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे। तिन्ही यामध्ये पीठ आपण घातलेले आहे, त्यामुळे आपले धिरडे खूप छान पौष्टिक बनतात। तर आता जे आपण ठेचा बनवला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी घालून आणि याचं आधी पीठ तयार करून घेणार आहोत आपण, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही। तर थोडंसं दाटसरच पीठ ठेवायचं आहे, जास्तही पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। माझा छोटा चमचा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 5 चमचे म्हणजे 1 चमचा मोठा 1.5 चमचा आपण या ठिकाणी मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे। लाल मिरची घातलेली आहे मी थोडीशी, हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे, पण थोडंसं टेस्टसाठी मी लाल मिरचीचाही वापर केलेला आहे। आता जो आपण बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो हाताने मस्त कुचकरून घालायचा आहे, म्हणजे त्यातील पाकळ्या मोकळ्या होतील आणि धिरडे करताना आपले धिरडं फाटणार नाही। टोमॅटोही मी कुचकरून घातलेला आहे। आपला जो पालक आहे तोही घालून आपल्याला हे पीठ आता छान ती मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व भाज्या जे टाकून पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये महत्त्वाचा घटक टाकायचा आहे, तो म्हणजे 1 छोटा चमचा आपण यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि 2 छोटे चमचे यामध्ये जिरे टाकलेले आहे। तर जिरे तर खरं जेव्हा आपण मिरची आणि लसणाचा ठेचा केला होता त्याच वेळेस टाकायचे होते, पण लक्षात राहिले नाही। तर आता आपण ह्यावेळेस आपण जिरे घातलेले आहे आणि आता आपल्याला जेवढं पिठामध्ये आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढे ॲडजस्ट करून पाणी घालून आणि पीठ चांगलं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो छान असा फुलतो। तोपर्यंत आपला तवाही आपण गरम करून घेऊया। तर हा माझा रोजच्या वापरातील तवा आहे। तर मी हा तवा मुद्दामून घेतलेला आहे, कारण याच्यावरती आपण जे पण पदार्थ करतो तो खूप छान रुचकर लागतो, त्यामुळे मी हा तवा घेतलेला आहे। याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि सेट करून घ्यायचं आहे आपला धिरडा बनवण्यासाठी।
तर सर्व तव्याला छान असं तेल मी लावून घेतलेलं आहे. पहिलं धिरडं करण्याच्या आधी खूप सारं तेल लावून घ्या, म्हणजे आपलं धिरडं तुटणार नाही किंवा फाटणार नाही. आता आपल्याला ज्या आकारामध्ये धिरडं बनवायचं आहे योग्यतेचं आपण पीठ टाकून घेऊया, म्हणजे जेवढं आपल्याला मोठं किंवा छोटं बनवायचं आहे त्या साईजमध्ये आपण पीठ टाकून आणि फिरून घ्या. जास्तही आपण पातळ पीठ केलेलं नाही, कारण त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत, तर ते पातळ टाकलं तर फाटू शकतं. त्यामुळे आपण थोडं मीडियम साईजचं पीठ ठेवलेलं आहे आणि मीडियम साईजचं धिरडं टाकलेलं आहे. खूप छान असं चविष्ट, खायला तर खूप चविष्ट असं रुचकर असं धिरडं आहे. तर तुमच्या घरातील लहान मुली जर पालक भाजी खात नसेल तर ह्या पद्धतीचे त्यांना धिरडे तुम्ही टिफिनलाही बनवून देऊ शकतात. खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर बघू शकता 2 मिनिट मी वाफ काढलेली आहे. आपलं धिरडं जे आहे त्या साईड पूर्ण सुकलेली आहे. आता आपण थोडंसं तेल टाकून याला पलटी मारून घेऊया. बघू शकतात आपण उचडणीच्या सहाय्याने जर अलगद उचडणी लावली तर मस्त असे छान भाकरीसारखी आपली धिरडं पलटलेलं आहे आणि मस्त जाळी आलेली आहे आपल्या धिरड्यावर. बघू शकतात म्हणजे खमंग, डाळीच्या पिठाने खमंग होतं, गव्हाच्या पिठाने पौष्टिक आणि रव्याने. बघू शकता तुम्ही. आता पुढे बघसालच की रेसिपी पूर्ण झाल्यावर की रेसिपी खूप छान तयार झालेली आहे. तर आपण एक धिरडं बनवलेलं आहे. आता आपण दुसरंही टाकून घेऊया. त्याआधी थोडंसं तेल मी टाकून घेतलेलं आहे तव्यावरती आणि आता आपण धिरडं टाकून घेऊया. तर या ठिकाणी मी दुसरंही धिरडं टाकून घेतलेलं आहे. आता त्यावरती आपण पुन्हा 2 मिनिटासाठी कमी गॅसवरती वाफ काढून घेऊया आणि तेल टाकून पुन्हा आपण पलटी मारून घेऊया. आलटी-पलटी करत हे धिरडं छान असं 3 ते 4 मिनिट शेकून घ्यायचं आहे. म्हणजे ते जाड असल्यामुळे त्याला 3 ते 4 मिनिट लागतातच आतपर्यंत मस्त शिजायला, म्हणजे ते खमंग भाजतं. तर अशा पद्धतीने आपण धिरडे बनवून घेतलेले आहे. या ठिकाणी मी 3 ते 4 धिरडे बनवून घेतलेले आहे आणि बघू शकता तुमची मुलं जर धिरडे बनवून खात नसेल तर तुम्ही त्यांना असं कट करून देऊ शकतात. पिझ्झासारखं कट करून देऊ शकतात, म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं नाश्ता आहे असं वाटेल आणि ते आनंदाने खातील. तर यासोबत तुम्ही टॅमॅटो केचपसोबत हे धिरडं तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी असं लागतं. तर बघू शकतात किती मस्त अशी पौष्टिक रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट असं धिरडं झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.